उमाताई, घाबरलात का या लग्नाला? मंजू अगो माका काय कळतच नाही हा. म्हणजे सगळं घाट घातलेलो हा, पण ह्यांका काय सांगितलेलं हा की नाही ते तयार असत की नाही ते निशी आणि श्रीनूलाच माहित. मला आपलं जे सांगितलं तेवढं करतेय मी. ही पोरा ना नक्कीच काहीतरी उद्योग करून ठेवतली बघ. मग चांगलंच आहे ना, सगळ्यांचीच काय अशी दोनदा लग्न होत नाहीत. उमाताई, अहो सगळ्यांनी हे तुमच्या प्रेमापोटीच केलं. निशी तर तुमच्या पोटची पोर, पण लालिताईंचा श्रीनू काय आणि माझं डुग्गू काय, तुम्ही काय कमी माया लावता? जाऊ असून मला सुद्धा अगदी धाकट्या बहिणीसारखं जपता. मग एवढं केलं तर काय? काय नाही, काही घाबरू नका, तुमचे हे बरोबर बोहल्यावर चढतील. मंजू अगो काय बोलतेस गो? उमाताई, खरं सांगू, दुसऱ्या कोणाची नजर लागण्याआधी दादांचीच नजर लागेल तुम्हाला. असं आपलं काहीतरीच. यावेळी सगळी हौस मौज करून घ्या. उमाताई, असं नव्हतं म्हणायचं मला. उमाई, आई, काय रे डुग्गू? चला चला लवकर चला, लग्नाला चला. काय रे, कसली एवढी घाई तुला? थांब, आधी तुझंच लग्न लावते. माझं लग्न? आधी लेंगा सांभाळ. ये इथे. काय रे तू? अगं आई पटकन कर ना. अरे हो, करतीये ना. डायच्या भडकले. मंजू लवकर चल. हो करते करते. काय गो, आटपला का ना? डायचे ना. आलो आलो. उमाताई चला, आम्ही होतो पुढे. उमा ये, माफ ओलांडून आत ये. थांबा थांबा थांबा, लगेच काय माप ओलांडायचं आता? माका कोण काय विचारतच नाही. आता तुझा का आणि मधीच? माझं काय नाही गे, जा काय असा ना तर तुझ्या लाडक्या लेकाचा आणि सुनेचाच असा. घुमा आधी नाव घे. हो उमाताई, घ्या ना, नाव घ्या. हा, तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. राजारामराव हीच माझी पहिली चॉईस. घे गो, नाव घे. कोणाची बायको, कोणाची सून, कोणाची आई, कोणाची वहिनी, कोणाची जाऊ, कोणाची मामी, तर कोणाची काकी. सारं काही करेन नात्यांसाठी. रघुनाथ रावांचं नाव घेते, जुळून येऊ दे जन्माच्या गाठी. या आत या.
रुको. ताई 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 मला माहिती तू तिथेच आहेस. गेली 20 वर्ष मी तुला फोन करते पण तू एकदाही माझा फोन उचलला नाहीस. ताई मला माहिती आहे आई सारखंच तू सगळं केलंस ग माझं. मग तुला तुझ्या संध्याला या 20 वर्षात एकदाही भेटावंसं नाही वाटलं का ग? लंडनचं भोगावलो चांगलं कामार हा ऐकला. नाहीतर काय तिकडे झाडावरून काजी काढून जातलं काय. पण खरा सांगू तुका बगल्या बगल्या कुणीव पसंत करू कच वया. पण काय गो तू जातला लंडनात मग बहिणी काय पदराक बांधून घेऊन जातलं काय. उमे नाहीतर एक काम कर, लंडनात जाताना मोठी बोजी बांधशील ना त्याच्यात टाकून नेते का. श्रीनो अरे थांब थांब धावतोस काय. अरे थांब. अरे 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 बाबा काय काय करतो त्या हा सांभाळ स्वतःला. माझाच पोरगा आहे. काय तुम्ही बगला सांडानो तुमका आता सवय करून घेऊ कोई नातवंडाच्या मागे हिंडाची. आता उमाचा लगीन झाला की लगेच संध्यासाठी स्थळा शोधू खोई. एकदा का दोघींचं लग्न झाला तर मी डोळे मिटूक मोकळो. अण्णा काय बोलतास. लग्न आहे घरा या सगळं सामान आणलंय बघा काय राहिलं नाही ना. वहिनी आता रघुच्या लग्नाचं पण बघू गोया. अनयो गजरो आबोलीचे. बगला सांडानो कसं विषय टाळता तो. अरे रघु गजरो उमाग देऊचा हा त्या का आवडतात आबोलीची फुलं. थांब संध्या बोल. संध्या अण्णानू काय म्हणायचं ह्या का. ही असली कसली करवली हो. आता आज उमा बरोबर राहायचा की नाही त्यांना. गेला काय त्या का सोडून. अगे असा दयसरच रघु दे गजरो माग. मी कुणात तरी देऊक सांगते हो माग. अगं गौरीवर पुजूक बसलेले हा ना. अण्णा मुलाकडील मंडळी रवली काय मुहूर्त टलटलो. सगळी मंडळी परबांकडे असत मी बघताय. नाही नाही अण्णा तुम्ही पाहुण्यांकडे थांबा मी जाते परबांकडे. हा, बघ 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 बघ. अण्णानू तो गजरा उमाग देवचो आम्हा की हातातच ठेवतालास. आवडतात ना त्या का आबोलीची फुला. देवा जावा. अण्णा मी आहे ना मी देतो. दे दे उमाग दे. हा यो गजरो कोणाक देवचो. अण्णाकडे गौमे अण्णांनी शेवटी अबोलीचा गजरो आणला नाही. अण्णांनी नाही म्हणजे दादा मामाने आणलेलो आ. सगळीकडे बरोबर बघा. हा, गावात प्रत्येक माणूस जेवण जाऊ. अण्णा अरे काय रे रघु निघाले बावले मुहूर्त जवळ येतो हा. अण्णा विजयराव नाही आहेत तिकडे. म्हणजे म्हणजे त्यांचे घरातले पण शोधतात विजयरावांका. इले इले नवरदेव इले. हे काय लगीन व्हायच्या आधीच गळ्यात हार कसलो. संध्या उमाई तुझ्या बहिणीने तुला फसवला नसं नाही वाटत तुला. अजिबात नाही. माझी संध्या माका फसवणार नाही. काहीतरी होता तिका सांगूचा होता. जेव्हा केव्हा आमची भेट होईल तेव्हाच खरा काय ता कळत.
अगे मग भेट ना. तू दादा मामाला सांग मला माझ्या बहिणीला भेटायचं आहे. हा तुझा आपला काहीतरीच असेल. असं कसं त्यांना सांगायचा? काय आवडणार तुझ्या दादा मामा? सगळ्यांसाठी सगळं करतेस, पण स्वतःची इतक्या वर्षांपासूनची इच्छा अशी मनातच ठेवलीस. मग मला कळतंय तुला तुझ्या बहिणीला भेटायचं आहे. तर मग एकदा फक्त तू बोलल्यावर माझा लगीन मोडल्यावर मका का बायको म्हणून स्वीकारलं नाही त्यांनी. माझ्यावर, माझ्या घरावर, माझ्या अण्णांवर लई उपकार आहेत त्यांचे. माझ्या अण्णांनी दायचेक दिलेलं वचन मी मोडणार नाही. आणि त्यासाठी बहिणीच्या आठवणीत असंच रोज डोळ्यातनं पाणी येणार. हा मग तुमचं लग्न कसंही झालं असलं तरी आता 20 वर्ष झाली ग. एकदा प्रयत्न कर ना. दादा मामा नक्की तयार होईल. एवढं नक्कीच प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. नंतर आपण प्रयत्न केलेच नाहीत असं नको ना वाटायला. हा तू परमेश्वराकडे हात जोड. तो तुझ्या पाठीशी नक्की उभा राहील, मला खात्री आहे. माई विचारशील ना दादा मामाला? गौमे, अण्णांनी शेवटी अबोलीचं गजरू आणलं नाहीच. अण्णांनी नाही, म्हणजे दादा मामाने आणलेलो. लाडकी भाऊज आहे म्हणून सांगता हा? त्या कालच्या फोनवर काय विचारू नको. हा आई काय आहे? आता काय 2 महिना बनून शाळेत जाऊ काय? अरे देवा, मी परत बांधून देते. आता अगोदरच उशीर झालाय. परत केस नाही नको नको. झाला चुकून. आता ये काय या बस. अहो चुकून माझ्याकडून तर काय ग निशे, चुकून तुझी पुस्तकं कधी कधी इकडे तिकडे पडलेली असतात ना. चुकून तुला कधी कधी सांगितलेली कामं तू करत नाहीस. चुकूनच कधी कधी कॉलेजला जाताना देवाच्या पाय पडायला विसरतेस. हो ना? मग चुकून कधीतरी 2 वेण्या बांधल्या तर काय आभाळ कोसळणार आहे? नाही ना. चुकून का होईना, पण तुला अजून स्वतःची केस बांधता येत नाही. यांची मदत घ्यावीच लागते ना. नाही दादा, तसं नाही. मग म्हणजे आईने केस बांधलेले आवडतात ना मला, म्हणून. ठीक आहे, या पण काय वाईट नाहीत. येते मी. निश्चित नाही नाही, आणि जाताना देवाच्या पाया पडते. आणि तुम्ही सगळ्याच बाबतीत गप्प बसून नाही चालणार. लाड करताना लेकरावर वेळ प्रसंगी कान पण पकडायचे. बोलू काय? विचारू का संध्याक भेटूसाठी?
उमाई, तुझं बोलणं झालं दादा मामाशी? नाही. का नाही होत हिम्मत. अगे उमाई, तुम्हा दोघांच्या नात्यांमध्ये जो विश्वास आहे ना, तो पुरेसा आहे दादा मामाशी बोलायला. हिम्मत कशाला हवंय मग? दादा मामा आजही देवासाठी फुलं आणतो आणि फक्त तुला आवडतं म्हणून त्या फुलांखाली आबोलीच्या फुलांचा गजरा सुद्धा ठेवतो. आता तुम्हा दोघांच्या नात्यांमधला हा विश्वासच आहे ना. उमाई, या विश्वासान फक्त एकदा दादा मामाला विचारून बघ. हे उमाई, तुझी मनापासून इच्छा आहे ना तुझ्या बहिणीला भेटायची? मग ती नक्की पूर्ण होईल. तू एकदा दादा मामाला विचार. उमाई, विचारशील ना? ए बघ, एकदा एकदा फक्त मला भेट, फक्त एकदा. आणि आता जर आपली भेट झाली नाही ना, तर फार उशीर झालेला असेल. संध्या, या वस्तूंमधून तुझ्या आठवणी जपल्या आणि खरंच माका पण वाटतं तुका भेटूचा. पण उमा, काय गो उमा, काय बघलास? अगो काय विचारताय मी? नाही, आत नाहीयेत त्या, पण घरातली सगळी कामं केली आहेत त्यांनी. वहिनी देवघरात पण नाही. गेला खाया. काय झालं? तुम्ही सगळ्या आईला कशाला हाक मारताय? निश्चित वहिनी खाया माहित आहे तुका? अरे बंधू काका, आई घरातच असेल ना. मगे आमका काय खूळ लागला घरभर शोधू? खयच दिसणार नाही ता. दादा यायच्या आत कळू खोया. दादाने विचारल्यानंतर काय सांगणार? बाप रे, खय गेला या उमा? त्या दिवशीच्या फोन नाही, फॉरेन तर नाही ना गेला? गप ग. गेला खया. रघुनाथ, काय झाला? काय विचारतोय? दादा, ते वहिनी. रघुनाथा, अरे उमा घरात काय दिसणार नाही. कामाक असतील. सगळी कामा केल्यान रे त्यांना, पण घरात काय दिसणारच नाही आता. ए बघ, एकदा फक्त मला भेट, फक्त एकदा. आणि आता जर आपली भेट झाली नाही ना, तर फार उशीर झालेला असेल. तुम्ही 20 वर्ष पाळलेल्या शब्दाची आमका कदर हा.
आणि ह्यो शब्द असोच पुढे पाळलो जायत याची खबरदारी घ्या. काय गो या उमा काय करता सकाळपासून? नुसता पाणी घेऊन येता आणि जाता. हे काय सांगू तुका, 101 प्रदर्शनाचो व्रत करता. काय गो उमाताई, कसलं व्रत करतोस? उमाताई, कसलं व्रत केलंस? सांग ना. असं केल्याने देव पावतो काय? तुझा परीक्षेचा निकाल हा ना, तुका चांगले गुण मिळख हवे म्हणून करते. देवा, माझी आणि संध्याची भेट होणार की नाही हे तुकाच ठाऊक. तिचा आवाज ऐकल्यापासून मला तिची काळजी वाटते. संध्याचा सगळा चांगला होऊ दे म्हणून हे व्रत करते. त्याचा स्वीकार कर. माझाच चुकला. संध्या भेटूचा विषय काढूकच नको होतो. संध्या जा वागला त्या काय 20 वर्ष झाली ना, शेवटी बहीणच नाही म्हणजे आठवण तर येणारच ना. म्हणून अनावधानाने झाला सगळं माझ्याकडनं. माका कोणाकच दुखवूच नव्हतं. मी खरंच सांगते, असं पुन्हा होणार नाही. माका माफ करत, चुकून झाला सगळं. मी संध्याचा विषय यापुढे घरात निघणार नाही. खरंच निघणार नाही. सध्या एका दिवसही चालू शकतं, पण गेले काही दिवस तू मला नेहमी हेच सांगतेस. आय नो संध्या, मी तुला आणि ओवीला कामामुळे नाही वेळ देऊ शकलो. पण मी अॅनिव्हर्सरीला आलो होतो की नाही, तेव्हाही तू बोलली नाहीस माझ्याशी. संध्या चिडली आहेस का?
संध्या काय झालं? संध्या काय रडतीस? संध्या मला सांगशील का काय झालं? विजय, आय हॅव नो टाइम. व्हॉट? एक मिनिट. काय म्हणालीस तू? संध्या, तुला ब्लड कॅन्सर आहे? सध्या एवढी मोठी गोष्ट तुम्हाला सांगितली का नाही इतके दिवस? मी तुला सांगणार होते, अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सांगणार होते, नंतर विचार केला की उगाच त्या दिवशी मला तुला दुखवायचं नाही आणि ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंदही हिरावून घ्यायचा नव्हता. नाही ते काय नाही. संध्या, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. हे पण माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे, मी आता त्यांना फोन करतो, तू चिंता करू नकोस. हा संध्या, संध्या मी आहे. विजय, खूप उशीर झालाय, लास्ट स्टेज आहे. विजय, माझं डॉक्टरांशी बोलणं झालं. फार वेळ नाहीये माझ्याकडे विजय, आणि ट्रीटमेंट घेत असताना मला होणाऱ्या त्रासामुळे मला ओवीला हर्ट नाही करायचं. संध्या, अगं पण मला माहिती आहे विजय, तुझं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून तुला हे सगळं एक्सेप्ट करणं खूप कठीण जातंय, पण काय करणार, एक्सेप्ट तर करावंच लागेल ना. अरे तू वेडा आहेस का? उगाच कशाला गिल्ट घेतोस? यात तुझी काही चूक नाहीये. आता आहेत ते क्षण आनंदात घालवायचे. आणखीन एक, मी उमाताईला फोन केला होता. अहो, तुम्ही तरी बोला ना दादांशी. दादाचे पुढे बोलू तरी कसो, मग पण काही कळलंच नाही. मी बोलतो. हे तू थांब इथेच. तुझा दादा मामा भडकलाय, उगाच रागाच्या भरात आपल्याला पण बाहेर काढेल. चालेल, पण उमाई या घरातनं बाहेर नाही गेली पाहिजे. उमाई, हे सगळं मी सांगितलं म्हणून घडतंय. तू काळजी नको करू. हा, मी बोलतो. हा, थांब चेनू, मी शब्द मोडूचा प्रयत्न केलाय ना, आता माका शिक्षा झाली तरी चालत. आई दायचे, ओके. दायचे, दादा खरंच बॅग भरून घेतला. निशी, येळूची पानं जरा नीट भरा, नाहीतर फाटतली. होय होय, भरत्या. काकी, बघतेस ना? काय ग? हेच अळूची पानं, खोबऱ्याच्या वड्या, लाडू, लोणचं. मज्जा आहे बाबा बहिणीची. होय तर तुझ्यासाठी काय केलाच नाही ना? व मंजू, ते लाडू ठेवले आहेत ना निशीसाठी, ते रे, ते पण घेऊन जाते. आई काय मग 20 वर्षांनी भेटूक जाते माझ्या बहिणी. एवढा नेऊक नको. खरं सांगू, तुझ्या बहिणीला ना या सगळ्यापेक्षा तुझ्या येण्याचा आनंद अधिक असणार आहे. उमाताई, तुम्ही हे एवढं सगळं घेऊन जाताय म्हणजे तिकडे हे सगळं बनत नसणार? काकी, बनत जरी असलं तरी थोरल्या बहिणीची माया नसणार ना त्यात. हे बाकी बरोबर बोलीसा निशी, पण उमाताई, अहो हे एवढं सगळं तुम्ही एकट्या घेऊन जाणार? काकी, तू जातेस काय माई बरोबर? जाते ना.
तुझ्या काकाला विचार, तोंडातून आग ओकेल नुसती. पण उमाताई, अहो हे एवढं सगळं घेऊन जात आहे, हे सगळं खूप जड आहे हो. जाईन घेऊन मंजू. काकी बघतेस ना, म्हणजे कालपर्यंत आई गोंधळलेली होती. सगळ्यांचा जीव नुसता वर खाली, कोणाशी नीट बोलत पण नव्हती, आपल्याच विचारात. आणि दादांची परवानगी मिळाल्यावर आईचं विमान उडालं. पण अगं बघ ना, 4 दिवसाचं काम 4 तासात केलं आईने. गो निशी, तुझा आपला काहीतरीचा. बहिणीची ओढ काय असता तुका नाही कळायचा. त्यात तिची काय चूक. मंजू, लोणच्याची बरणी नीट बांध कापडान. बांधते. वीस वर्षात बराच काय घडला, बोलला रावला. बरेच प्रश्न ज्याची उत्तरं नाही मिळाली, ते मिळतील कदाचित. आणि आता यानंतर संध्याची भेट पुन्हा होईत का नाही माहित नाही. म्हणून या सगळा करताय. आई, एकदा का तुझी भेट झाली ना की मग बघ, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. हो उमाताई, सर्वेश्वर आहे तुमच्या पाठीशी. श्रीनू, ती बरणी खाली ठेवू नको. बर. श्रीनू, हे पण त्या बॅगेतच ठेवा. बाय माझे दादा, अरे ती अळूची पानं पिशवीत भरली ना तर जाईपर्यंत त्याचा फतफदा होईल. परत करावं लागलं ना. बरं उमाताई, तुम्ही त्या प्रवासाच्या गोळ्या घेतल्यात ना? काकी, अगं प्रवासाच्या गोळ्या. निशी, बघितलं उमाताई कसं मला खुळ्यात काढतात ते. ह्यांना काय कळतं. तुम्हाला सांगते, एकदा जत्रेमध्ये मी आकाश पाळण्यात बसले होते. एवढं डोकं गरगरलेलं माझं, बाई ग. त्यात तुम्ही विमानाने जाणार. विमानात काय होत असेल, त्यात उमाताई एकट्याच जाणार. मामी, तसं काही होत नाही. आणि माणसं असतात तिथे काळजी घ्यायला. हो हो. आई, तू ना देवाचं नाव घेत जा, मग बघ काही होणार नाही. उमाई, तू मला विमानातून हात दाखवा, मी पण खालून हात दाखवीन. ए खुळ्या, तुला झाडावरचे नारळ नीट दिसत नाही आणि म्हणे हात करेल. झाडावरचे नारळ नीट नाही दिसले तरी माझ्या उमाईचा हात मला नीटच दिसेल. होय ना ग उमाई? होय रे राजा. खर तर उमाईचा या आधीच विमानान प्रवास झाला असता, आणि तोही दादा मामा सोबत. कधी रे श्रीनू? दादा मामान इथल्या लोकांसाठी, गावासाठी, गावाच्या प्रगतीसाठी जे काम केलं, त्याच्यासाठी त्याला पुरस्कार नाही का देणार होते ते? होय, त्यावेळी दादांनी ना सगळं कॅन्सल केलं. त्यावेळी त्यांचं काय बिनसलं होतं काय माहित. आई, त्यावेळी काय झालं होतं ग? काय आठवत नाही गो मंजू. आवरता पटापट दे, नाही तर मी बांधते. दे. बघितलंच ना निशी, केवढा आनंद दिसतोय चेहऱ्यावर बहिणीला भेटण्याचा.